या सिंहासनाला 8 सिंह होते. ती मोठी नवरत्ने होती ती त्या सिंहासनावरती लावली होती. आता हे दिसायला कसं होतं याचे फार सुंदर उल्लेख आहेत. त्या 8ही सिंहांची नावं देखील आहेत. त्या सोनेरी सिंहासनाची किंमत आज होते 32 मन. म्हणजे काय हे आपण बघूया. या सिंहासनाला 8 खांब होते. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे 32 मनाचं सोनेरी सिंहासन होतं ते होतं 144 किलोचं. सिंहासनाच्या मागच्या भिंतीवरती 32 वेगवेगळ्या प्रकारची चित्र त्या ठिकाणी काढली गेली होती. आणि पुढचा एक महत्वाचा उल्लेख, नारायण शेणवे यावेळी पत्रामध्ये सर्वप्रथम उल्लेख करतो त्या एका गोष्टीचं, ज्या गोष्टीचं आपल्याला इतकं कुतूहल असतं की त्याला तोडच नाही. तो लिहितो की स्वतः शिवाजी महाराजांनी एक सिंहासन आता बनवायला घेतलंय. सोने आणि हिऱ्या मोत्यांनी बनलेलं ते सिंहासन महाराजांनी बनवायला घेतलं. तू जे आता सांगितलंस की नारायण शिणवेनी जो उल्लेख केला सिंहासनाचा, आता खरं तर मला त्या प्रश्नावर यायचंच होतं की ह्या सिंहासन महाराजांनी कसं बनवलं आणि ते कसं होतं. हे सिंहासन नेमकी होतं कसं. खरं पाहायला गेलं तर सभासद बकरीमध्ये हा सभासद लिहितो की 32 मन सोन्याचं सिंहासन शिवाजी महाराजांनी तयार केलं होतं. तर ते आता 32 मन म्हणजे काय हे आपण बघूया. तर 1 मन म्हणजे येतं 16 शेर. 1 शेर म्हणजे येतं 24 तोळे. आणि 1 तोळे त्यावेळेच्या हिशोबानुसार येतात 11.75 ग्रॅम. तर हा सगळा हिशोब लावला ना तर 1 मन म्हणजे येतात 4.5 किलो. बरोबर. आता 32 मन याचा ज्यावेळेस आपण हिशोब करतो त्यावेळेस त्याची टोटल होते 144 किलो. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे 32 मनाचं सोनेरी सिंहासन होतं ते होतं 144 किलोचं. आणि आजचा 1 तोळ्याचा बाजारभाव 1,60,000 रुपये मानला तर शिवाजी महाराजांच्या 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाची किंमत आज होते 2332,80,00,000 रुपये. बापरे. एवढं मोठं सिंहासन शिवाजी महाराजांनी त्यावेळी तयार केलं होतं. आणि ते कसं होतं दिसायला. आता हे दिसायला कसं होतं याचे फार सुंदर उल्लेख आहेत. तर शिवाजी महाराजांचे हे सिंहासन बनवलं होतं रामाजी दत्त चित्रे यांनी, जे पोलादपूरचे राहणारे होते. आता या सिंहासनाचा उल्लेख हा तत्कालीन बखरींमध्ये ज्या पद्धतीने आलेला आहे तशा पद्धतीने आपण सांगूया. कारण दुय्यम साधनं बखरी जरी मानत गेल्या असल्या तरी पण सिंहासनाचा उल्लेख असणार आहे तेवढेच आपल्याकडे गोष्टी उपलब्ध आहेत. तर त्यावेळी सिंहासनाचं स्वरूप नेमकी कसं होतं तर सभासद बखरीमध्ये असं लिहिलेलं आहे, जामदार खाण्यातली शिवाजी महाराजांची जी मोठी मोठी नवरत्ने होती ती त्या सिंहासनावरती लावली होती. शेवडगावकर बखरीमध्ये असं सांगितलं जातं की या सिंहासनाला 8 खांब होते. म्हणजे आज जे काही राज्याभिषेकाचं जिथं राज्याभिषेक झाला ते रायगडावरची जी जागा, शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची जागा जिथं ती मेघडंबरी वसवली आहे ना, त्याला जसे 8 खांब आहेत तसेच मूळ सिंहासनाला 8 खांब होते. या पलीकडे जाऊन चिटणीस बखरीमध्ये असं लिहिलं गेलंय की हे जे सिंहासन आहे त्याच्या मध्यभागी ही क्षीरवृक्षाची आसंदी बसवली गेली. आता क्षीरवृक्ष म्हणजे काय तर ज्याच्यामधून पांढऱ्या रंगाचं द्रव्य बाहेर पडतं, चिकासारखं द्रव्य बाहेर पडतं, त्याला क्षीरवृक्ष म्हटलं जातं. आणि चिटणीस बखरीत असा उल्लेख आहे की वट किंवा औदुंबर याची आसंदी तयार करावी. त्याची आसंदी तयार केली गेली आणि त्याच्या भोवती सोन्याचा पत्रा मारला गेला आणि त्याच्यामध्ये मृगचर्म लावण्यात आलं. म्हणजेच मृगाचं जे चामडं आहे ते त्याच्यावरती लावण्यात आलं. त्याच्यावरती सोन्याचं द्रव्य लावण्यात आलं आणि त्याच्यावरती व्याघ्र चर्म लावण्यात आलं, वाघाचं कातड लावण्यात आलं. आणि मग त्यावरती मखमली कापड त्या ठिकाणी लावून गाद्या, टक्क्या, उशा या त्या सिंहासनावरती तिथं लावल्या. याच्या पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सिंहासनाला छत्र लावलं गेल्याचे सुद्धा उल्लेख आहेत. या सिंहासनाला 8 सिंह होते असा सुद्धा उल्लेख आहेत. त्या 8ही सिंहांची नावं देखील आहेत. तर माझ्याकडे ती नावं आहेत तर मी तुम्हाला ती नावं एकदा वाचून दाखवतो. तर शिवराजाभिषेक कल्पतरू हा गोविंद बर्वे नावाच्या एका माणसानं दुसऱ्या राज्याभिषेकावरती लिहिलेला तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्या 8ही सिंहांची नावं अगदी दिशेनुसार लिहिलेली आहेत. तर ते कौतुकाचा विषय आहे आपल्या, ऐकताना छान वाटतं. हा, तो म्हणतो की पूर्वेला जो आहे तो सिंह आहे, आग्नेयेला जो आहे तो रुयक्ष आहे,
दक्षिणेला जो सिंह आहे त्याचं नाव नाग असं आहे, नैऋत्येला जो सिंह आहे त्याचं नाव केसरी असं आहे, पश्चिमेला जो आहे त्याचं नाव मृगेंद्र आहे, वायव्येला आहे तो शार्दूल, उत्तरेला आहे तो गजेंद्र आणि ईशान्येला आहे तो हरी. अशी ती सगळी त्या सिंहासनाची नावं आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊन असं सांगितलं जातं की सिंहासनाच्या मागच्या भिंतीवरती 32 वेगवेगळ्या प्रकारची चित्र त्या ठिकाणी काढली गेली होती. वा. आणि सगळं म्हणजे चिटणीस बकरीतला एक उल्लेख तुला सांगायचा राहिला की मुक्ताफळांची माळ त्याला लावलेली होती. आता आपण म्हणतो मुक्ताफळ म्हणजे काय, तर मुक्ताफळ म्हणजे मोत्याची माळ. म्हणजे जे गणपतीच्या आरतीत आपण म्हणतो की कंठी झळके माळ मुक्ताफळांची, गणपतीच्या कंठामध्ये मुक्ताफळांची मोत्याची माळ तिथं आहे, तशीच ती मुक्ताफळ. अशा पद्धतीचं सुवर्ण सिंहासनाचं सुंदर वर्णन तू सांगताना अगदी डोळ्यासमोर ते एक एक गोष्ट उभी राहत होते की असं सिंहासन बनवलं गेलं असेल आणि ते असं दिसत असेल. अगदीच अगदीच. काय भव्य आणि दिव्य ते सिंहासन असेल खरंच. म्हणजे जॉन फ्रायरनी नंतर उल्लेख केलाय की ज्यावेळी ते सगळा महाराजांचा मुखदर्शनाचा कार्यक्रम तिथं होता, राजा प्रजेला दर्शन देत होता, त्यावेळी त्या सिंहासनाच्या बाजूला मोठे दात असलेले 2 मीन तिथं होते, म्हणजे 2 मासे त्या ठिकाणी होते. म्हणजे अवघ्या समुद्रावरती आमची सत्ता आहे. याच्याही पलीकडे जाऊन अश्वपुच्छ त्या ठिकाणी लावलेली होती. म्हणजेच काय, तर सगळं घोडदळ हे आमचं आहे. हे सगळे उल्लेख त्यावेळेच्या परदेशी प्रवाशांनी तिथे लिहून ठेवलेले आहेत. वा.